गुड मॉर्निंग. सो मी डॉक्टर निशिकांत जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम माइंड या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आफ्टर लॉंग टाईम मी एक मोठा व्लॉग बनवते, कारण आता तुम्हालाही माहीत आहे सध्या शॉर्ट्सचा जमाना चालू आहे. तर मी सुद्धा छोटे छोटे व्हिडिओज टाकत असते. तर देवदर्शनसाठी चाललो आहे आम्ही, आणि आपले फ्रेंड्ससोबत वगैरे छोटे छोटे प्लॅन्स बनत असतात. पण फॅमिली ट्रिप असते ना, ती ऑलवेज बेस्ट असते. सो आज माझी छोटीशी फॅमिली, आम्ही चाललेलो आहोत कुठे हे तुम्हाला लवकर कळेलच. सो स्टे ट्यून. अगदी सकाळी 6 वाजता उठून आम्ही निघालो. बाहेर तुम्हाला दिसतंय थोडंसं छान आभाळ आल्यामुळे मस्त थंड वातावरण होतं. पहिल्यांदा आम्ही येऊन पोचलो वीर गावामध्ये. तर आता तुम्हाला दिसेल ही जी आहे ती वीर धरणाची जी भिंत आहे ती आहे. त्याच्यानंतर आम्ही तिथं गेलो सवाई सर्जाच्या मंदिरामध्ये, आणि अगदी सुंदर दर्शन झालं. काहीही गर्दी नव्हती. वीर गावची यात्रा तुम्हाला माहीत असेल खूप सुंदर साजरी केली जाते. त्याच्यानंतर तिथलं दर्शन छान झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या मूळ गावी परिंचेला. माझे पणजोबा ते गाव सोडून वाईमध्ये स्थायिक झाले, आणि तेव्हापासून आम्ही मात्र वाईतच राहतो. तर तिथे श्री काळभैरवनाथ यांचं मंदिर आहे. तिथे आम्ही गेलो. तिथे खूप सुंदर दर्शन झालं. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की बऱ्याच गावांमध्ये ना शाळा किंवा हॉस्पिटल एवढे व्यवस्थित नाही आहेत, पण मंदिर त्यांनी खूप सुंदर बांधलेले आहेत. पण मला असं वाटतं की सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे हॉस्पिटल्स किंवा शाळा. तर त्याकडेही लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. मंदिर ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण तिथे 4 लोक येऊन बसतात, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते. बरेच जे एजेड लोक आहेत ते सगळे सकाळी इथं येऊन गप्पा मारत बसलेले, कारण त्यांना आपल्यासारखं फोन वापरण्याची सवय नाही आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हाच एक विरंगुळा असतो. त्यानंतर आम्ही गेलेलो शिवनेरी मिसळमध्ये सकाळचा नाश्ता करण्यासाठी. मस्त झणझणीत नाश्ता झाल्यानंतर परत आमची पुढची तयारी चालू झाली. आता थोड्याच वेळात आम्ही कुठे जाणार आहे हे तुम्हाला कळेलच. आणि ह्या मिसळचा जर रिव्ह्यू द्यायचा झाला तर ओके टाईप मिसळ होती. आणि इथे तुम्हाला दिसतंय मस्त सनफ्लॉवरची शेती वगैरे होती. आणि आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत फायनली आपल्या डेस्टिनेशनवर, म्हणजेच जेजुरीला. तर आम्ही ॲक्च्युली गाडी जिथून जाते त्या मार्गाने गेलो, पण संडे असल्यामुळं तो रोड त्यांनी बंद ठेवलेला आहे असं सांगितलं. मग मात्र आम्हाला पायीच जावं लागलं. म्हणजे मी आणि माझा भाऊ तर ओके, पण मम्मी पप्पांसाठी आम्हाला थोडं टेन्शन होतं की आपण चालत कसे जाणार एवढं. पण अगदी थोड्याच वेळात आम्ही गडाच्या वरती येऊन पोचलो, आणि सगळ्यात पुढं तर माझे पप्पाच पळत होते. इथंही आमचं खूप छान दर्शन झालं. बऱ्यापैकी गर्दी होती, पण सुंदर दर्शन झालं. मी एवढ्या वेळा जेजुरीला येऊन गेली आहे, पण जी खंडोबाची मूर्ती आहे ती कधीच व्यवस्थित बघता आली नव्हती, कारण ते कायम असे ढकलत असतात पुढे. पण आज मात्र खूप सुंदर दर्शन झालं. इथे हे तुम्हाला माहीतच आहे की पंचलिंग शिवमंदिर आहे. त्याच्यानंतर आम्ही बाहेर येऊन बसलो, थोडेसे रील वगैरे शूट केले. आणि जे म्हणजे इथे आल्यानंतर लोकांचा जो प्रसन्न भाव असतो, किंवा जे प्रत्येकजण असं ते एलकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांग भलं असं मस्त चाललेलं असतं. आणि त्या वातावरणात सुद्धा ना एक प्रसन्नता असते, आणि आपण त्याच्यात एकजीव होऊन जातो. ते मला खूप छान वाटतं. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की मी खूप जास्त माझा देवावर विश्वास असतो, किंवा खूप जास्त श्रद्धा आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की जर आपलं मन अशांत असेल किंवा काहीतरी आपण इथे जाऊन बसावं तर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. आणि इथे हे दोघं होते. आता ह्या प्रकाराला काय म्हणतात आय डोंट नो, पण खूप सुंदर वाटलं त्यांचं जे चालू होतं ते बघून. त्यानंतर आम्ही चालू केला आमचा परतीचा प्रवास. तर खाली जाता जाता आपल्याला भानुदेवीचं मंदिर लागतं. म्हाळसादेवीचं मंदिर वर आहे, आणि भानुदेवीचं मंदिर गडाच्या अर्ध्यावर आहे. तिथे गेलो, तिथेसुद्धा दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत खाली उतरायला निघालो. आणि एवढं चांगलं होतं की आम्ही सकाळी 6 वाजता निघाल्यामुळे आम्हाला बिलकुलही जास्त ऊन लागलं नाही. व्यवस्थित आमचं दर्शन झालं. म्हणजे उतरताना तर आपल्याला मोस्टली काही प्रॉब्लेम नसतो, पण चढतानाच इश्यू होऊ शकतो जास्त, कारण पायऱ्यांची हाईट थोडी जास्त आहे. पण व्यवस्थित छान दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही खाली आलो. मग आता आम्ही पुढचं डेस्टिनेशन कोणतं आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेलच. आणि इतकं सुंदर होतं ना, म्हणजे असं छान वाटलं इकडचा नजारा बघून. आपली वाई तर कायम हिरवळी असते त्या वाईमध्ये, पण इथेही खूप छान होतं. त्याच्यानंतर आम्ही इथं आलो दत्त मंदिरामध्ये, आणि इथेसुद्धा आमचं खूप छान दर्शन झालं. हे नारायणपूरचं आपलं दत्त मंदिर आहे, आणि तिथेच बाजूला हे एक मंदिर होतं. म्हणजे मी दत्त मंदिरात खूप वेळा येऊन गेले, पण हे मंदिर मी फर्स्ट टाईम पाहिलं.
तर हे आहे नारायणेश्वर, म्हणजेच आपल्या शंकराचं मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर होतं. तुम्हाला बांधकाम बघूनच दिसेल. आणि आमची अशी चर्चाही झाली की जर म्हणजे कलर नसता, फुल प्रॉपर दगडी मंदिर असतं तर हे मंदिर किती सुंदर दिसलं असतं, असं आमचं थोडंसं डिस्कशनसुद्धा झालं. थोडीशी गर्दी होती, पण इथेही आमचं दर्शन खूप छान झालं. श्रावण महिना होता त्यामुळे इथे गर्दी होती बऱ्यापैकी. ते तुम्हाला दिसतं आहे खूप सुंदर त्यांनी सगळं सजावट वगैरे केलेली आहे. ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. असं हे मंदिर आहे. खूप बरंच मोठं मंदिर आहे. बाहेरसुद्धा बराच मोठा प्रस्थ आहे. तिथे काही काही विकायला छोटे मोठे दुकानं वगैरे पण होते. आणि इथे आमच्याला प्रसाद भेटला गरमागरम मसाले भात आणि बुंदीचा. खूप सुंदर टेस्ट होती त्याची. त्याच्यानंतर आम्ही परत निघालो पुढील प्रवासासाठी. तर आता आपण कुठे जाणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तर आत्ता आपण आलेलो आहोत आपल्या प्रति बालाजी मंदिरामध्ये. इथे आल्यावर कळलं की इथे फोनच अलाउड नाही, तर मग आतमध्ये फोन घेऊन नाही जाता आला. पण खूप सुंदर मंदिर आहे. खूप दिवसांनी मोठा ब्लॉग केला आहे. जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.